पायलटची कमालच आहे ना, किती भारी वाटत असेल उडवायला, पण जबाबदारी ही तेवढीच मोठी. तर पायलट कसं बनायचं? सर्वात पहिली रिक्वायरमेंट तर ही आहे की 12वीमध्ये तुमचं सायन्स असलं पाहिजे आणि सायन्समध्ये फिजिक्स आणि मॅथ हे तुमचे विषय असले पाहिजेत. जर सायन्स नसेल किंवा सायन्समध्ये फिजिक्स आणि मॅथ हे विषय नसतील तर तुम्ही NIOS नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग या थ्रूसुद्धा फिजिक्स आणि मॅथ परत घेऊन एक्झाम्स वगैरे देऊन ते विषय क्लिअर करू शकता. त्यानंतर तुम्हाला DGCA डॉक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांची क्लास 2 मेडिकल एक्झाम आणि क्लास 1 मेडिकल एक्झाम ह्या क्लिअर करावं लागतात. यामध्ये तुमची ऐकण्याची क्षमता, तुमची पाहण्याची क्षमता, तुमची ब्लड प्रेशर आणि तुमची ओव्हरऑल फिजिकल हेल्थ चेक केल्या जाते आणि याचं तुम्हाला मग सर्टिफिकेट घ्यावं लागतं. मेडिकल क्लिअर झाल्यावर तुम्हाला DGCA अप्रूव्ड फ्लाईंग स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे आणि तिथं तुम्हाला थेरॉटिकल आणि पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला या स्कूलमध्ये दिलं जाईल. त्यानंतर काढावं लागतं कमर्शियल पायलट लायसन्स. DGCAची एक्झाम राहते, फ्लाईंग टेस्ट राहते आणि 200 आवर्स तुम्हाला फ्लाईंग आवर्स असे दाखवावे लागतात. कमर्शियल पायलट लायसन्स मिळाल्यानंतर तुम्ही एअरलाईन कॅडेट प्रोग्राम्स असतात किंवा डायरेक्टली मग एअरलाईनमध्ये इंटरव्ह्यू देऊ शकतात. सुरुवातीला फर्स्ट ऑफिसर म्हणून काम चालू करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला मग पायलट बनण्याची संधी मिळेल. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये 35 ते 70 लाख एवढा खर्च येऊ शकतो, पण स्कॉलरशिप्स अवेलेबल असतात. जे कॅडेट प्रोग्राम्स असतात त्यामध्ये कमी फी असते. परफॉर्मन्स चांगला असला तर तुम्हाला मग फंडिंगचे ऑप्शनसुद्धा खूप सारे अवेलेबल राहतात. सॅलरीबद्दल जर बोलायचं झालं तर भारतामध्ये 1.5-2 लाखापासून सुरुवात होऊ शकते आणि जर्मनीमध्ये आता हे लुफ्तांजा वगैरे आहे यांची सॅलरी, माझा एक मित्र आहे ओळखीतला, त्याची अंदाजे 90-1 लाख रुपये सुरुवात झालेली आहे त्याची. म्हणजे जसा जसा एक्सपिरियन्स वाढेल तुमचा तसं मग स्काय इज दी लिमिट. तुम्हाला जर डिटेल रोडमॅप हवा असेल तर स्काय टाईप करा. मी जी PDF बनवलेली आहे ती PDF तुम्हाला शेअर करेल. धन्यवाद.